Students, in last lecture we studied about types of matrices. What are those? First row matrix, then column matrix. Row matrix, the matrix which have single row, it is called row matrix. Column matrix, the matrix which have single column is called column matrix. Then zero matrix or null matrix, the matrix in which every element is zero is called zero matrix. Then fourth, which is square matrix in which number of rows and number of columns are same. Then next is diagonal matrix. What is diagonal matrix? Diagonal element except diagonal element किंवा डायगोनल एलिमेंट सोडून नॉन डायगोनल जे एलिमेंट आहेत ते काय असले पाहिजेत, झिरो असले पाहिजेत. दॅट इज डायगोनल मॅट्रिक्स. देन नेक्स्ट स्केलर मॅट्रिक्स इट इज अ डायगोनल मॅट्रिक्स बट the diagonal elements are same. That is scalar matrix. After that there is a unit matrix or identity matrix. What is identity matrix? The matrix, it is a scalar matrix in which diagonal elements are 1. There are only two identity matrix. The order 2 is 1 0 0 1 and order 3 is 1 0 0 0 1 0 0 0 1. That is identity matrix. After that upper triangular matrix. What is upper triangular matrix? The elements below the diagonal are 0. Then lower triangular matrix, the elements above the diagonal are 0 and these two matrices are also called as triangular matrix. Then triangular matrix, after the triangular matrix there is a symmetric matrix. What is symmetric matrix? Aij is equal to Aj. How we identify the symmetric matrix? Diagonal elements सोडून corresponding non diagonal elements काय असले पाहिजेत, इक्वल असले पाहिजेत. That is symmetric matrix. Then next is skew symmetric matrix. What is skew symmetric matrix? Aij is equal to minus of Aj. Here how we identify the skew symmetric matrix? आपण आयडेंटिफाय कसं करायचा? डायगोनल एलिमेंट हे नेहमी झिरोच असले पाहिजेत आणि नॉन डायगोनल एलिमेंट हे सेम असून साइन चेंज असले पाहिजेत. मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस, साइन चेंज असले पाहिजेत. दॅट इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स नंतर आपण बघितलं सिंग्युलर मॅट्रिक्स. देन डिटर्मिनंट ऑफ ए मॅट्रिक्स. डिटर्मिनंट म्हणजे काय तर स्क्वेअर फक्त ब्रॅकेट काढायचं आणि त्याच्या जागी व्हर्टिकल बार्स द्यायचे. दॅट इज डिटर्मिनंट ऑफ ए मॅट्रिक्स. देन सिंग्युलर मॅट्रिक्स. व्हॉट इज सिंग्युलर मॅट्रिक्स? इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0, जर डिटर्मिनंट घेऊन त्याची व्हॅल्यू जर फाइंड आउट केली, एक्सपान्शन केलं, ती व्हॅल्यू जर 0 आली तर त्याला म्हणायचं सिंग्युलर, नाही आली तर त्याला म्हणायचं नॉन सिंग्युलर. इथपर्यंत आपलं झालंय लास्ट लेक्चरपर्यंत. नाउ नेक्स्ट लास्ट आता पॉईंट आहे दॅट इज ट्रान्सपोज. थेरीमधला लास्ट पॉईंट, तसं लास्ट म्हणू शकत नाही पण टाईप्समधला लास्ट. दॅट इज ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स मध्ये अतिशय सोपं पॉइंट आहे ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. सपोज देर आर एनी मॅट्रिक्स A 1 2 1 4. दिस इज मॅट्रिक्स A. देन इफ वी हॅव टू फाइंड आउट इट्स ट्रान्सपोज, आपल्याला जर या मॅट्रिक्स ए चा ट्रान्सपोज जर काढायचा असेल देन इट इज डिनोटेड बाय ए ट्रान्सपोज. ए आणि त्याच्या डोक्यावरती टी लिहायचा. दॅट इज ए ट्रान्सपोज. दॅट इज दिस मीन्स इट इज अ ट्रान्सपोज ऑफ दॅट मॅट्रिक्स. हाऊ वी फाइंड दॅट? जस्ट इंटरचेंज फर्स्ट रो बाय फर्स्ट कॉलम अँड सेकंड रो बाय सेकंड कॉलम. आता हा जो मॅट्रिक्स आहे हा 2 by 2 ऑर्डरचा आहे, बरोबर. मग काय करायचं, फक्त रो आहेत ते कॉलमला फक्त घ्यायचे. दॅट इज ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. खूप सिंपल आहे. आता ही पहिली रो जी आहे फर्स्ट रो ही फर्स्ट कॉलमला लिहायची.
1 2 मी ही कॉलमला लिहिली 1 2. देन सेकंड रो आहे 1 4 ही मी कॉलमला लिहिली 1 4. दिस इज ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. आहे की नाही सोपं. सिमिलरली थर्ड समजा 3 ऑर्डरचा असेल A इज इक्वल टू 1 0 3 and we have to find A transpose. Then A transpose is equal to first row आहे ती first column ला येईल, that is 1 0 3. second row आहे ती second column ला येईल -1 2 1. third row आहे ती third column ला येईल 4 1 6. this is a transpose of a matrix. एक लक्षात ठेवायचं, फर्स्ट रो आहे ती फर्स्ट कॉलमलाच यायला पाहिजे. फर्स्ट रो सेकंड कॉलमला किंवा थर्ड कॉलमला लिहून चालणार नाही. फर्स्ट रो आहे म्हणून फर्स्ट कॉलमला, सेकंड रो आहे म्हणून सेकंड कॉलमला, थर्ड रो आहे ती थर्ड कॉलमला. फक्त रो मधले एलिमेंट्स हे कॉलम मध्ये इंटरचेंज करायचे आहेत. याला म्हणतात ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. एवढाच फरक आहे, दुसरा काही फरक नाही. मग आता मी एखादा मॅट्रिक्स घेते बघा, AHG HB F GFC. मी एक मॅट्रिक्स बोर्डवरती लिहिलाय. आता मला याचा ट्रान्सपोज काढायचा आहे. Is transpose is denoted by A transpose. Now how we find its transpose? First row first column AHG, second row second column HBF, and third row third column GFC. AHG HBF GFC. Now look at both the, see here both the matrices. This is the matrix A, and after getting operation on it, that is transpose, we will get this matrix. सुरुवातीचा मॅट्रिक्स हा आहे, ट्रान्सपोज घेतल्यानंतरचा मॅट्रिक्स हा आहे. दोन्ही मॅट्रिक्स ऑब्झर्व करा. दोन्ही मॅट्रिक्स वेगवेगळे आहेत का? नाही आहेत. दोन्ही मॅट्रिक्स सेम आले, बरोबर का? दोन्ही मॅट्रिक्स सेम आहेत. बघा की फर्स्ट ए आहे तर ए आहे तर एच एच जी जी, फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो. ट्रान्सपोज केला तरी दोन्ही मॅट्रिक्स मधले एलिमेंट आहेत त्याच पोझिशनला आणि आहे तेच आहे. मग असं कधी होतं? मग जर हा ओरिजिनल मॅट्रिक्स जर ऑब्झर्व केला आपण, तर हे जे डायगोनल एलिमेंट आहे हे डायगोनल एलिमेंट सोडून जर नॉन डायगोनल एलिमेंट्स जर बघितले, इथं एच आहे इथं एच आहे, इथं जी आहे इथे जी आहे, इथं एफ आहे इथं एफ आहे, करस्पॉन्डिंग डायगोनल एलिमेंट सोडून करस्पॉन्डिंग नॉन डायगोनल एलिमेंट सेम आहेत. म्हणजे हा मॅट्रिक्स कसला आला? मॅट्रिक्स सिमेट्रिक मॅट्रिक्स. आपण टाइप्स ऑफ मॅट्रिक्स बघितले. हा कुठला मॅट्रिक्स आला? सिमेट्रिक मॅट्रिक्स. आणि सिमेट्रिक मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतल्यानंतर जो मॅट्रिक्स मिळतोय तो पण कसा मिळतोय? सिमेट्रिक मॅट्रिक्स, राईट? So here is very important note, that is if we take a transpose of a symmetric matrix, if we take a transpose of a symmetric matrix, we will get the matrix as it is. जरी आपण एखाद्या मॅट्रिक्स सिमेट्रिक मॅट्रिक्सचा जर ट्रान्सपोज घेतला तर आपल्याला आहे तसा ओरिजिनल मॅट्रिक्स मिळतो. दॅट इज इफ A is symmetric, then A is equal to A transpose. A मॅट्रिक्स हा जर सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल तर तो मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज दोन्ही कसे असले पाहिजेत? सेम असले पाहिजेत. ही नोट आपल्याला जेईला लागते. जेई सीईटीच्या एक्झामसाठी ही नोट लागते आपल्याला, त्यामुळे ही नोट व्यवस्थित लक्षात ठेवायची. आता व्हॉट इज अबाउट स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स? आता हे सिमेट्रिक मॅट्रिक्सच्या बाबतीत हे इक्वल झालं. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सच्या बाबतीत काय करूया बघा.
कन्सिडर एनी स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स सपोज ए इज इक्वल टू आपल्याला पण आता मॅट्रिक्स तयार करता यायला पाहिजे. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय असणार आहेत, त्याचे डायगोनल इलिमेंट 0 0 असणार आहेत, नॉन डायगोनल इलिमेंट करस्पॉन्डिंग नॉन डायगोनल इलिमेंट सेम, फक्त साईन डिफरंट द्यायचे. मग कुठलेही नंबर्स घ्या तुम्ही. इथं 0 येणार, 2 3, इथं 2 आहे म्हणजे इथला इलिमेंट -2 0 -4, इथं 3 आहे म्हणजे इथला इलिमेंट -3 असेल, हा -4 आहे म्हणजे हा 4 येईल अँड 0 आहे का बघा. हा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. Diagonal elements are 0 and corresponding non-diagonal elements are same but their signs are changes. Okay? घेतला एक स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स घेतला. आता याचे ट्रान्सपोज काढूया. A ट्रान्सपोज. व्हॉट इज A ट्रान्सपोज? A ट्रान्सपोज इज इक्वल टू कसा काढतो ट्रान्सपोज? फर्स्ट रो आहे ती फर्स्ट कॉलमला, सेकंड रो आहे ती सेकंड कॉलमला, थर्ड रो आहे ती थर्ड कॉलमला. हां मग फर्स्ट रो मी फर्स्ट कॉलमला लिहिली 0 2 3. सेकंड रो आहे ती सेकंड कॉलमला लिहिली -2 0 -4. थर्ड रो आहे ती मी थर्ड कॉलमला लिहिली दॅट इज -3 4 0. हा मॅट्रिक्स बघा आणि हा मॅट्रिक्स बघा. जर मी या मॅट्रिक्सला आता बघा मी काय करते, दोन्ही मॅट्रिक्सला मी मायनसनी मल्टिप्लाय करते. मायनसनी मी याला जर मायनसनी मल्टिप्लाय केलं तर इथे येईल -A ट्रान्सपोज. आता तुम्ही म्हणाल की हे मायनसनी कसं मल्टिप्लाय करायचं वगैरे. हा जो पॉईंट संपला, हा ट्रान्सपोज संपला की काही एक्झाम्पल्स आहेत आणि एक्झाम्पल्स संपल्यानंतर हा पॉईंट आहे दॅट इज ॲडिशन ऑफ 2 मॅट्रिक्स, सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 मॅट्रिक्स, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रिक्स, हे सगळं आहे पुढं. जसं आपण ॲडिशन ऑफ 2 नंबर्स, सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 नंबर्स, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबर्स हे शिकलो, तसंच आता 2 मॅट्रिक्सची बेरीज, 2 मॅट्रिक्सची वजाबाकी, 2 मॅट्रिक्सचा गुणाकार, या सगळ्या गोष्टी आहेत ना हे आपण शिकणार आहोत. त्यामध्ये हा पॉईंट आहे, त्यावेळी मी डिटेलमध्ये सांगेन. पण तरी आत्ता आपल्याला लागणार आहे, जस्ट जेईसाठी लागणार आहे म्हणून आपण हे बघतोय. A ट्रान्सपोजला मायनसनी मल्टिप्लाय केलं मी इथं, याला मायनसनी मल्टिप्लाय केलं. आता मल्टिप्लाय करताना मायनसनी यातल्या प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय करायचं. काय येणार बघा, मी प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय करणार. 0ला मल्टिप्लाय केलं 0च राहणार, 2ला मल्टिप्लाय केलं -2ला मल्टिप्लाय केलं मायनस प्लस होईल, इथं मायनस प्लस होईल, इथं प्लसचं मायनस होईल, 0वर काय फरक पडत नाही. इथं 4चं -4 होईल, 3चा -3 होईल, -4चा +4 अँड 0. आता हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स बघा, दोन्ही मॅट्रिक्स कसे आले सेम, म्हणजे दिस इज नथिंग बट A. दॅट इज वी गेट A इज इक्वल टू -A ट्रान्सपोज. म्हणजेच आपल्याला काय मिळाला तर A इज इक्वल टू काय मिळाला -A ट्रान्सपोज मिळाला. म्हणजेच जर A मॅट्रिक्स हा जर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल, A मॅट्रिक्स हा जर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल देन A इज इक्वल टू काय मिळतो A ट्रान्सपोजचा मायनस फक्त मिळतो. साईन फक्त त्याचे चेंजेस असतात. पण मात्र सिमेट्रिक असेल तर A इज इक्वल टू काय मिळतो A ट्रान्सपोज. हे कधी येणार स्क्यू असेल तर, आणि सिमेट्रिक असेल तर A इज इक्वल टू A ट्रान्सपोज. दोन्ही सेम आहे फक्त साईन डिफरंट आहेत. इथं इक्वल येते आणि इथं -A ट्रान्सपोज येतोय. कळालं? ही कंडिशन आहे A ट्रान्सपोजची. आणि ह्या 2 नोट, ही नोट आणि ही नोट, रिमेंबर दिस 2 नोट, इट इज इम्पॉर्टंट फॉर 12th. आणि परत काय होतं 12thमध्ये गेल्यानंतर हे आठवत नाही. हां त्यामुळे तुम्हाला परत एकदा सांगते, सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक आणि ट्रान्सपोज हे 3 पॉईंट आहेत. या तिन्ही पॉईंटच्या प्रॉपर्टीज काय असतील तेवढं सगळ्या करायच्या, त्याच तुम्हाला जे येईल. तुम्हाला कोणी रो मॅट्रिक्स काय आहे, कॉलम मॅट्रिक्स काय आहे हे कोणीही विचारणार नाही जेई किंवा CETला. जेई आणि CETला याच गोष्टी आहेत, सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रायसेस अँड ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स, दॅट इज इट्स प्रॉपर्टीज. या गोष्टी आहेत ना.
नाउ लुक ॲट सम एक्झाम्पल्स. इथं आपला थेरी पॉईंट मॅट्रायसिसचा जो 4.4 एक्झरसाइजसाठी लागणार आहे हां तो संपलाय. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. कन्स्ट्रक्ट ए मॅट्रिक्स. पण एक्झाम्पल सुरू करण्यापूर्वी एक अजून पॉईंट आपण क्लिअर करूया, दॅट इज ऑर्डर. ऑर्डर तुम्हाला माहीतच आहे, पण तरी पण अजून एकदा ऑर्डर ऑफ ए मॅट्रिक्स लिहूया. बघा, ऑर्डर ऑफ ए मॅट्रिक्स. मॅट्रिक्सची ऑर्डर काय असते हे पण कळायला पाहिजे. जेवढे पॉसिबल असतील तेवढे मॅट्रिसेस मी बोर्डवरती काढलेत. याच्यापेक्षा अजूनही जास्त आपण मॅट्रिसेस काढू शकतो, पण एवढे ठीक आहे तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी. बघा, ऑर्डर जसं डिटर्मिनंटमध्ये सांगितलं मी, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स असतील तेवढे त्याचे ऑर्डर असतात. पण मॅट्रायसेसमध्ये बघा, ऑर्डर ऑफ ए मॅट्रिक्स इथं पण तेच काउंट करायचं आहे, नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स. ओके. आता इथं या पहिल्या मॅट्रिक्समध्ये किती रोज आहेत? 1 and 2. बरोबर, राईट. देर आर 2 rows, R1 and R2, and there are 2 columns, C1 and C2. कॉलम रो, फर्स्ट रो असेल तर त्याला R1 म्हटलं जातं, सेकंड रो असेल तर त्याला R2 म्हटलं जातं, फर्स्ट कॉलम असेल तर त्याला C1 म्हटलं जातं, सेकंड कॉलम असेल तर त्याला C2 म्हटलं जातं. ओके. देन दिस इज R1, R2, C1, C2, म्हणजे 2 रो आहेत आणि 2 कॉलम आहेत. तर त्या मॅट्रिक्सची ऑर्डर कशी लिहिली जाते? ती ऑर्डर इथं लिहिली जाते, and that is 2 by 2. It means 2 is the number of rows and 2 is the number of columns. 2 म्हणजे नंबर ऑफ रो असतात. ही पहिला नंबर म्हणजे नंबर ऑफ रोज आणि दुसरा नंबर म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स. आणि या दोन्हीचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं 2 into 2 दॅट इज 4. तर 4 म्हणजे याच्यामध्ये 4 एलिमेंट्स असले पाहिजेत. 1 2 3 4 आहेत 4 एलिमेंट्स. आता याची ऑर्डर काय येईल सांगा मला. हाऊ मेनी रोज आर देअर? 1 2 3 रोज आहेत आणि कॉलम किती आहे? एकच आहे. सो इट्स ऑर्डर इज 3 by 1. 3 rows and 1 column. Its order is 3 by 1. 3 by 1 याची ऑर्डर आली. हा मॅट्रिक्स घ्या. याच्यामधले रो बघा, एकच रो आहे. कॉलम किती आहेत? 1 2 3, म्हणजे 1 by 3. याची ऑर्डर काय येणार? 1 by 3. आता हा मॅट्रिक्स बघा, याच्यामध्ये रो किती आहे? एकच रो आहे आणि कॉलम किती आहे? एकच कॉलम आहे. सो इट्स ऑर्डर इज 1 by 1. आता याच्यामध्ये हाऊ मेनी रोज? 1 2 रोज अँड 1 2 3 कॉलम. सो इट इज 2 by 3. याच्यामध्ये किती रो आहेत? 1 2 3. कॉलम किती आहेत? 1 2. सो इट इज 3 by 2. पहिला नंबर रो साठी, दुसरा नंबर कॉलम साठी. 3 into 2 करा, 6 आले. 6 एलिमेंट आहेत का बघा याच्यामध्ये? आहेत. 2 into 3 करा, 6 आहेत. 6 एलिमेंट आहेत का याच्यामध्ये? आहेत. 1 into 1 करा, 1 into 1 1च एलिमेंट आहे. 1 into 3 करा, 3च एलिमेंट आहेत. 3 into 1 करा, 3च एलिमेंट आहेत. ऑर्डर किती येईल? 3 by 3. 3 रो 3 कॉलम. 3 into 3 9. So there are 9 elements. Here row 1, column 2. So there is 1 by 2. 1 by 2, 1 into 2 2, म्हणजे 2च एलिमेंट असले पाहिजे. Here are 1 2. रोज किती आहेत? 2. कॉलम किती आहे? एकच. So 2 by 1. This is called as a order of a matrix.
समजा एक मॅट्रिक्स आहे, त्याची ऑर्डर आहे m बाय n. मला नाही माहित, एखादा मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर m बाय n आहे, तर त्याच्यामध्ये किती इलेमेंट्स असले पाहिजेत? या मॅट्रिक्समध्ये किती इलेमेंट्स असले पाहिजेत? तर इलेमेंट्स असणार mn. एखादा समजा मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर आहे 2 बाय 3, तर त्याच्यामध्ये किती इलेमेंट्स असले पाहिजेत? 2 × 3 6. हे डोळे झाकून आता सांगता यायला पाहिजे. एखादा मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर आहे 3 बाय 3, तर त्याच्यामध्ये किती इलेमेंट्स असले पाहिजेत? 9. 3 × 3 9 इलेमेंट्स असले पाहिजेत, 3 रो मध्ये आणि 3 कॉलम मध्ये. याच्यामध्ये 2 × 3 6 इलेमेंट्स असले पाहिजेत, त्यातले 2 रो मध्ये आणि 3 कॉलम मध्ये. याच्यावरून पण मॅट्रिक्स आपल्याला तयार करता यायला पाहिजे, ते एक महत्त्वाची गोष्ट आहे. काय बघा, समजा मला माहित नाही ए मॅट्रिक्स कुठला आहे. ए मॅट्रिक्स कुठला आहे तो मला माहित नाही, आणि मला एवढंच माहिती की त्याची ऑर्डर 2 बाय 3 आहे. बघा, मला एवढंच माहिती आहे त्याची ऑर्डर 2 बाय 3 आहे. दुसरा एक मॅट्रिक्स आहे, मला माहित नाही काय आहे, त्याची ऑर्डर आहे 1 बाय 3. अजून एक मॅट्रिक्स आहे समजा ए, मला त्यातले एलिमेंट्स माहित नाही, त्याची ऑर्डर आहे 2 बाय 2. आता हा मॅट्रिक्स आहे 2 बाय 3. आता मला त्यातले एलिमेंट्स समजा काढायचे आहेत. एलिमेंट्स तर अननोन आहेतच. आता बघा 2 बाय 3 मॅट्रिक्स आहे, म्हणजे 2 रो असणार आहेत त्याला, 3 कॉलम असणार आहेत त्याला, म्हणजे 2 रो असे डॉट करून घ्यायचे. हा एक रो झाला, हा सेकंड रो झाला, पण कॉलम किती आहेत? 3, म्हणजे 1 2 अजून एक असले पाहिजे, म्हणजे असे एलिमेंट असणार आहेत. 2 रो आणि 3 कॉलम, दॅट इज 2 × 3 6 झाले का इथं बघायचं. झाले 1 2 3 4 5 6 6 झाले की मग हा जो पहिला एलिमेंट आपला नेहमी काय असतो, A11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, हा A12 फर्स्ट रो सेकंड कॉलम मधला, हा A13, त्यानंतर A21 A22 A23 झालं. हे त्यातले एलिमेंट्स असणार आहेत. आता मला यातले एलिमेंट्स काढायचे. बघा, त्याच्यामध्ये 1च रो आहे बरोबर, आणि कॉलम मात्र 3 आहेत. 1 रो म्हणजे अशीच येणार, एकच सिंगल रो येणार. कॉलम मात्र 3 आहेत, म्हणजे डॉट किती येणार? 3. एका रो मध्ये 3 डॉट येणार. म्हणजे यामध्ये कुठले कुठले एलिमेंट येतील? A11 A12 A13 एवढेच एलिमेंट येणार याच्यामध्ये. आता हा मॅट्रिक्स आहे 2 बाय 2 ऑर्डरचा, म्हणजे त्याच्यामध्ये 4 एलिमेंट्स असणार आहेत, 4 एलिमेंट असणार आहेत, म्हणजे 2 रो आणि 2 कॉलम मध्ये, 2 रो आणि 2 कॉलम मध्ये, म्हणजे हे असे येणार एलिमेंट्स 2 रो मध्ये आणि 2 कॉलम मध्ये बरोबर. मग 2 रो आणि 2 कॉलम मध्ये, म्हणजे हा पहिला एलिमेंट नेहमी A11, हा A12 संपलं इथं, A21 सेकंड रो सुरू झाली की 21 A22 हे त्यातले एलिमेंट्स झाले. हे एलिमेंट्स काढता यायला पाहिजेत. समजा A is a matrix of 3 by 2. 3 by 2 ऑर्डरचा आहे, तर याच्यामध्ये किती एलिमेंट्स येणार सांगा मला. देर आर टोटल 3 × 2 म्हणजे 6 एलिमेंट्स, 6 नंबर्स आहेत त्याच्यामध्ये बरोबर. 3 रो मध्ये आहेत आणि 2 कॉलम मध्ये, म्हणजे 3 रो. असं डॉट द्यायला जमत नसेल तर सरळ 3 रो काढायच्या, 3 रो आणि कॉलम किती? 2 कॉलम. ऍक्च्युअली दिस इज द एन्शियंट मेथड, म्हणजे पूर्वी अशी काढायची. अगदी सुरुवातीला ज्यावेळी मॅट्रिसेसचा शोध लावला त्यावेळी ही अशी काढायची. 3 रो आहेत ना, मग 3 लाईन ओढायच्या. 2 कॉलम आहेत ना, मग 2 उभ्या लाईन ओढायच्या. मग त्यात त्याचे इंटरसेक्शन पॉइंट, हा 1 2 3 4 5 6, म्हणजे मॅट्रिक्स या ऑर्डर मध्ये असला पाहिजे. म्हणजे 1 2 3 4 5 6 अशा ऑर्डर मध्ये असला पाहिजे. म्हणजे इथं येणार A11 A12 A21 A22 A31 A32 अशा पद्धतीने. आता इथे मला 1 रो काढायचे, 3 कॉलम काढायचे, मग मी आडवी रेष ओढणार आणि 3 कॉलम आहेत म्हणजे 3 उभ्या रेष मिळणार. हेच इंटरसेक्शन पॉईंट येत आहेत बघा. आले का? आता मला इथे 2 रो काढायचे, 3
जर जमत नसेल एखाद्याला तर त्यांनी ही मेथड पण अप्लाय केली चालेल. फक्त फेंट पेन्सिल ओढायची. पेन्सिल 2 रेषा ओढल्या मी आणि 3 उभ्या रेषा ओढल्या. बघा इंटरसेक्शन पॉइंटला ते एलिमेंट आले का. आता इथे 2 रो आणि 2 कॉलम मध्ये म्हणजे मी 2 आडव्या रेषा ओढीन आणि 2 उभ्या रेषा ओढीन म्हणजे हे इंटरसेक्शन पॉइंटला हे कॉलम झालं का. सोपी मेथड आहे नाही. हे काढायचं. अरेंजमेंट कशी करायची एलिमेंटची हे पण जमलं पाहिजे आपल्याला. याच्यावरतीच आपले एक्झाम्पल्स अवलंबून आहेत. सो दिस इज द ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. आता तुम्हाला कळालं आहे ट्रान्सपोज कळालं आहे, ऑर्डर कळालं आहे. म्हणजे आज काय काय बघितलं आपण आजच्या लेक्चरमध्ये. ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स बघितलं आणि ऑर्डर ऑफ ए मॅट्रिक्स बघितलं. ऑर्डरनुसार मॅट्रिक्स कसा काढायचा आणि मॅट्रिक्सवरून ऑर्डर कशी काढायची दोन्ही पद्धती आपण बघितल्या. या दोन्ही पद्धती आपल्याला एक्झाम्पल्समध्ये लागणार आहेत त्यामुळे परत परत त्याच रिपीट करते. ऑर्डरवरून मॅट्रिक्स आणि मॅट्रिक्सवरून ऑर्डर याची प्रॅक्टिस तुम्ही पण केली पाहिजे. अगदी अवघड आहे यातली गोष्ट नाही. आणि त्यातले एलिमेंट्स काय असतात हे पण आता तुम्हाला माहीत झाले पाहिजेत. A11 कुठं असतो, A12 कुठं असतो, A21 कुठं असतो, A31 कुठं असतो. डोळ्यासमोर A31 म्हटलं की त्याची पोझिशन फिक्स कुठं आहे हे लगेच लक्षात यायला पाहिजे. आता हे कधी येतं हे प्रॅक्टिसनेच येतं. याची तुम्हाला प्रॅक्टिस केली पाहिजे. घरी गेल्यानंतर घरी असताना इकडे तिकडे हे करण्यापेक्षा थोडीशी त्याची प्रॅक्टिस करायची. इव्हन मॅट्रिक्सचं एक्सपान्शन करणे याची पण प्रॅक्टिस तुम्हाला केली पाहिजे. मायनर आणि को फॅक्टर कसा काढायचा, अगदी कमी वेळेमध्ये कसा काढायचा याची प्रॅक्टिस केली पाहिजे. कारण JEE आणि CETला तुम्हाला मायनर आणि को फॅक्टर काढायला एक एक्झाम्पल तुम्हाला JEE समजा CET म्हटली 200 मार्क्सची CET आहे, 100 मार्क्सचा आपला मॅथमॅटिक्सचा पेपर असतो. 1 तास वेळ असतो त्याला. एक हे सोडवायला जवळजवळ 1.25 मिनिटाचा वेळ असतो. 1.25 मिनटं पण नाहीत, खूप कमी वेळ असतो. म्हणजे 1 तासामध्ये तुम्हाला 100 मार्क्सचा पेपर सोडवायचा आहे. म्हणजे विचार करा की केवढा कमी वेळ असेल तुम्हाला. 60 मिनिटामध्ये 100 म्हणजे 40 मिनिटाचाच तुम्हाला वेळ आहे, 40 सेकंदाचा एक एक्झाम्पल सॉल्व करणे. अँड इट इज नॉट पॉसिबल. म्हणजे एखादा 1.25 मिनिटामध्ये पण एखादं एक्झाम्पल सॉल्व करणं हे पॉसिबल नसतं. आणि एवढी सोपी एक्झाम्पल्स नसतात. त्याच्यामध्ये कुठंतरी तुम्हाला मायनर आणि को फॅक्टर लागतो. यासाठी सांगते प्रॅक्टिस व्हायला पाहिजे मायनर आणि को फॅक्टर काढायची. मायनर आणि को फॅक्टर जर तुम्ही काढलं तर पुढच्या वर्षी 12th तुम्हाला मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायची म्हणून एक कन्सेप्ट आहे. मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढणे हा पुढच्या वर्षी आहे 12th. जर मायनर आणि को फॅक्टर ह्या वर्षी जर तुम्ही फास्ट काढायला शिकला तर पुढच्या वर्षी तुम्हाला इन्व्हर्स काढताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आणि CETला मॅक्झिमम इन्व्हर्सचेच प्रॉब्लेम असतात, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही मॅथमॅटिक्स घेतलं आहे म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही CET देणार आहे, JEE देणार आहे. त्यामुळे त्याच्या दृष्टीनं अभ्यास केला पाहिजे तुम्हाला. आणि मॅट्रायसेस डिटर्मिनंट आणि मॅट्रिक्स टॉपिक हा आहेच तुम्हाला, CETला पण आहे आणि JEEला पण आहे. त्यामुळे याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. प्रॉपर्टीज लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2 प्रॉपर्टीज मी तुम्हाला सांगितल्या. पहिली म्हणजे सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल A, देन A इज इक्वल टू A ट्रान्सपोज. आणि जर मॅट्रिक्स क्यू सिमेट्रिक असेल तर A इज इक्वल टू मायनस ऑफ A ट्रान्सपोज. या प्रॉपर्टीज मी तुम्हाला प्रूफ पण करून दाखवल्यात. त्या प्रॉपर्टीज पण व्यवस्थित लक्षात राहायला पाहिजे. प्रूफची गरज नाही पण तुम्हाला कसं आलं आहे ते तरी कळायला पाहिजे. ठीक आहे. सो आय होप यू अंडरस्टँड these 2 points, that is transpose of a matrix and order of a matrix. Okay, thank you.